सुप्रियाताईंच्या बाबतीत किंवा सुप्रियाताईंनी जे मनापासून जे काम केलं त्याचा हा परिणाम आहे। याचबरोबर पवारसाहेबांचे विचार आणि या वयात आणि आजपर्यंत त्यांनी जे काही महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे, त्यांनी जे काही विचारधारा त्यांनी स्वीकारलेली आहे त्याची लोकांनी दिलेली दाद आहे। आणि याचबरोबर रोहितदादा की जे तरुण नेतृत्व आहे त्यांनी जे झंझावत सगळ्या याच्यात संपूर्ण मतदारसंघात घेतला आणि त्यामुळे तरुणाई जी जागृत झाली आणि सामान्य जनता जी थोडी कुठेतरी दबलेली जनता त्यांच्या आवाजाला कुठेतरी मोकळीक मिळाली। आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मला वाटतं हा जो लीड जे मिळालं आहे तो त्यांचा हा एकत्रित परिणाम आहे। लोकांना भावनिकतेचं आव्हान केलं जाईल आणि मी म्हणजे कामाचा माणूस आहे। बारामतीमध्ये प्रचंड विकास कामं झाली तरी देखील बारामतीमधून अजित पवारला त्यांच्या उमेदवाराला जास्त लीड न मिळता सुप्रिया सुळेंना मिळालं। बारामतीसह इतर 4 तालुक्यामध्ये सुप्रिया सुळेंना भरघोस लीड मिळालं। काय वाटतं? तर हा विषय खासदारकीचा होता। खासदारांचे जे प्रश्न होते ते मात्र अजितदादा विसरले होते। ते सतत त्यांचा विकास असतो आणि अजितदादांनी असं काही सगळ्या मतदारसंघात काम केलेलं नाही आहे। त्यांनी फक्त बारामतीतले त्यातल्या त्यात आणखी शहरात त्यांनी काही विकास केला असं त्यांना वाटतो। परंतु जे काही केलेलं आहे तो विकास आहे का आणि लोकांना तो मान्य आहे का किंवा लोकांना तो उपयुक्त आहे का ह्याचा पण विचार लोकांना विचारायचा असतो। आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण केलं आता त्याचा मला वाटतं त्याचा लोकांना ते योग्यच असतं असं काही नाही आहे। ते उपयुक्त आहे का नाही हे लोकांच्याकडून समजलं पाहिजे आपल्याला।